हाय, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज मी टिफिन बनवणार आहे मुलासाठी, कारण मधूचं आणि माझं खूप मोठं भांडण झालं आहे. त्याच्यामुळं मधू काही उठली नाही टिफिन बनवायला. तर आता मुलीबरोबर आईचं भांडण झालं तर मुलगी रुसून झोपू शकते, पण आई नाही ना झोपू शकत, कारण माझ्या मुलाला टिफिन द्यायचं आहे मला. त्याच्यामुळं मी उठले आणि टिफिन बनवायची तयारी केली. भेंडी चिरून घेतली, शेंगदाणे भाजायला टाकले आणि पीठ मळून घेतलं. कारण मी जेव्हा डब्बा उघडून बघितला शेंगदाण्याच्या कुटाचा, तर त्यात कूट नव्हतं. मग मी म्हटलं आता चला शेंगदाणे भाजल्याशिवाय पर्याय नाही, तर मी शेंगदाणे भाजायला टाकले आणि नंतरनं भेंडी चिरायची वगैरे तयारी चालू केली. तर आता म्हणलं चला पटपट आपण टिफिन बनवून घेऊया, का तर त्याला जायचं असतं बरोबर 9 वाजता जॉबवरती. आणि जर 9 वाजेपर्यंत त्याचा टिफिन नाही झाला तर तो किरकिर करतो. त्याच्यासाठी मग मी शेंगदाणे पटपट भाजून घेतले. आणि हे बघा किती छान खरपूस कलर आले शेंगदाण्यांना. शेंगदाणे चांगले भाजून घेतले आणि आता भेंडी चिरायची तयारी केली. मग म्हणलं आता चला त्याला उठवावे झोपेतून. मग आले मी त्याला हॉलमध्ये. तो हॉलमध्ये झोपला होता. हे बघा कसा झोपला आहे. त्याला उठ बोलले, उठ लवकर तुला जायचं आहे, कारण आता वाजले होते 8:30. त्याला 8:30ला उठवलं म्हणजे आंघोळ वगैरे सगळं होऊन जातं. तोपर्यंत शेंगदाणे झाले भाजून माझे. छान कलर आले खरपूस. मी मंद गॅसवरती शेंगदाणे भाजते, म्हणजे चांगले खरपूस होतात, खमंग लागतात खायला पण, आणि शेंगदाण्याचं कूट पण छान लागतं खायला त्याच्यामुळं. तर मग शेंगदाणे झाले भाजून. आता मी काढते ते शेंगदाणे. बघा किती छान कलर आला आहे शेंगदाण्यांना, मस्त आला आहे ना कलर. तर आता गरम कढई आहे, त्या गरम कढईमध्येच मी टाकते भेंडी भाजायला. कारण भेंडी भाजून घेतली की अशी भेंडीला फोडणी टाकली ना की ती चिकट होत नाही, अशी मोकळी फडफडीत भेंडी होते. कारण भेंडी अगोदर भाजायची. कधी पण भेंडी भाजून घेतली की खूप छान भेंडी होते. तर आता हे बघा मी भेंडी भाजून घेतली, आता साईडला ठेवली आणि बघते तर तेलाच्या केटलीमध्ये तेल नाही आहे. कसं असतं, आई जेव्हा किचनमध्ये नसते आणि मुलांच्या जीवावर सगळं सोडतो, तेव्हा मुलं काही सगळं व्यवस्थित करत नाहीत. कोणती वस्तू आहे नाही काही बघत नाहीत. मग नंतरनं तेलपिशवी फोडून तेल काढलं आणि फोडणीची तयारी केली. कारण अगोदरच उशीर झालेला आणि एक वस्तू संपलेली दिसायची मला. मग जिरी मोहरी टाकली आणि कोथिंबीर लसूण टेचून ठेवलेलं तेही टाकलं, हळद टाकली आणि भेंडीची भाजीची तयारी चालू केली. हे बघा आता भेंडीची भाजी बनवून घेते. जर तुम्हाला माझे अशीच नवीन व्हिडिओ ब्लॉग बघायला आवडत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला आणि फेसबुकच्या पेजला फॉलो करा. कारण हा व्हिडिओ मी फेसबुकला पण आणि यूट्यूबला पण सोडणार आहे. तर यूट्यूब चॅनेलला पण सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला पण फॉलो करा. तर हे बघा आता मी भेंडी टाकली, तर भेंडी किती सुटसुटीत आहे बघा. चिकटपणा आहे का त्याला? अजिबात नाही आहे चिकटपणा. बघू शकता. आणि भेंडीला कलर बघा किती छान सुटसुटीत झाली भेंडी. आता मी शेंगदाण्याचं कूट टाकते. ते ऑप्शनल आहे शेंगदाण्याचं कूट, तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा न टाका. मला आवडतं भेंडीच्या भाजी शेंगदाण्याचं कूट म्हणून मी टाकते. बघा किती छान आणि सुंदर कलर आला आहे बघा. मस्त भेंडी आणि फडफडीत झाली आहे ना, छान झाली. त्याच्यामुळे भेंडी भाजून घ्यायची आणि कच्ची कोथिंबीर टाकली बरं. मस्त झाली भेंडी. डब्याची तयारी माझ्या मुलाची आवडीची. आता चपाती बनवली. त्याला मधुनी केलेली चपाती अजिबात आवडत नाही, कारण 1 महिना झालं माझं ऑपरेशन झालेलं आहे, तेव्हापासून तीच टिफिन बनवते. तो दररोज 1 महिना किरकिर आहे. चपाती अशीच होती, भाजी अशीच होती, तशीच होती. मम्मी तू कधी करणार आहे? तर आज मी चपाती भाजी बनवली. त्याला समजलं तर एवढा खुश होणार आहे तो. आणि संध्याकाळी डबा पूर्ण फिनिश करून येणार आहे घरी, कारण दररोज एक चपाती भाजी रिटर्न घेऊन येतो. कारण मधूच्या हातचा स्वयंपाक त्याला आवडत नाही. कधी पण मम्मीच्या हातचंच आवडतं, किती जरी मुलांनी नखरे केले तरी. आणि त्याला लागते तूप लावून चपाती, कारण त्याला बॉडी बनवायची आहे. त्याला अंडी लागतात खायला सकाळी उकडलेली, आणि चपाती लागते तूप लावलेली. त्याच्यामुळे तूप लावून चपाती बनवली. बघा किती छान चपाती फुगली टम्म अशी. त्याला अशा चपात्या आवडतात. आणि मधू अशी चपाती बनवत नाही. मधू अशी फुलके बनवते आणि कडक बनवते, पातळ एकदम. मग त्याला ते आवडत नाही, त्याला अशा चपात्या आवडतात. तर माझा व्हिडिओ कसा वाटला, ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, यूट्यूब चॅनेलला, फेसबुक पेजला फॉलो करा आणि सपोर्ट करा. पुढे जायला काहीतरी नवीन करतो आहे तर सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टमुळे पुढे जाईल. तर मी आता त्याचा टिफिन भरून देते आणि तो टिफिन घेऊन जाईल आता कामावरती. तर चला बाय बाय. आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, यूट्यूब चॅनेलला. सुजाता लटके नाव आहे यूट्यूब चॅनेलचं, सुजाता लटके. आणि फेसबुकचं पण सुजाता लटके. तर फेसबुक पेजला आणि यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करा, सपोर्ट करा. आता टिफिन तयार झालं आहे, टिफिन भरून झालं आहे. आणि आता मी त्याला टिफिन देते. त्याची तयारी चालू झाली, आंघोळ वगैरे झालेली आहे. तर आता भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर. गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ.